आपण आता कमळ कसं करायचं हे बघूया. हे मी आधी शॉपमधनं हा पेपर आणला. हा स्टँडर्ड साईज पेपर आहे. नंतर त्याला मी हाफमध्ये फोल्ड केलं आणि मग तो कापून घेतलाय की मग मला हा साईज मिळालाय. हे तर आपण हे फोल्ड करून आपण असं बनवणार आहोत. हे मी आता बाजूला ठेवते, आपण हे नंतर बघूया. तर मी जो शॉपमधनं पेपर आणला त्याचं हाफ करून घेतलंय. ह्याचं आता मी अजून एक हाफ करणार आहे. आता मी हे सेंटरमध्ये फोल्ड करणार आहे, अजून फोल्ड करणार आहे. तर आता हे आपण हे परत उघडायचंय आणि आता आपल्याला असे हे मिळतील, कंपार्टमेंट्स मिळतील की तेवढ्या त्याच्या पाकळ्या असतील. सो मी आता हे असं फोल्ड करून घेते झिगझॅग ह्याच्यात. सो आता आपल्याला असं पूर्ण हे मिळेल. मग आता ही आपली साईड आहे ती बंद साईड आहे आणि इकडे हे अशी उघडी साईड आहे. सो आपण हे आधी असं करणार आहोत आणि मग नंतर अशा दोन त्याच्या पाकळ्या घेऊन हे आपल्याला असं इकडे फोल्ड करायचं आहे. असं सेम दोन्ही साईडला असं पूर्ण हे करून घ्यायचं आहे. आणि हे जस्ट इकडे क्रीज करून घ्यायचंय. हे असं क्रीज करून घ्यायचं इकडे. आता आपली ह्याप्रमाणे अशा पाकळ्या तयार झाल्यात. आता आपण त्यांना पाकळ्यांचा शेप देण्यासाठी आपण पेन्सिलनी असं मार्क करून घ्यायचंय. आणि मग आपल्याला हे कापायचंय की आपल्याला असं हे मिळेल, असं मिळेल की मग हे आपण अशा हे आता आपला थोडासाच पार्ट झालाय. सो आपण असे सेम परत करून आपण असे बरेच हे करू शकतो. सो आपल्याला एवढं मोठं हे फूल मिळेल आणि मग हे आपण असं मांडून घेऊ शकतो. आणि ज्या साईजचा आपला गणपती आहे त्याप्रमाणे आपण त्याला मोठं किंवा लहान करू शकतो. आणि मग सर्कल करून इकडे आपल्याला गमनीने चिकटवायचंय की मग आपल्याला हे आपलं फूल मिळेल. आणि मग नंतर आपण अजून असं ह्याच्या खालती जी पानं आपण करणार आहोत ती माझ्या पुढच्या व्हिडिओत दाखवून जातील. थँक्यू.